नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या समाल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा TET पेपर क्रमांक 1 आहे आणि हा 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेला आहे. यामधील आपण संपूर्ण प्रश्न 150 प्रश्न पाहणार आहोत. पहा इथं मराठीमध्ये पहिल्या पार्टमध्ये पहा कविता आलेली आहे आणि कवितेचे उत्तर पहा. या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे तर अपंगाचे केले आहे. त्याचे हातपाय का थरथर होते तर उपासामुळे. दीनबंधू कोणास म्हटले आहे मजुरास. भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले, भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले. केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय. कृष्णाजी केशवतावण. विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळीच आपण हे साहित्यिक वगैरे त्यांच्यासोबत एक व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो पहा. 100% तेव्हा 2-4 तरी क्वेश्चन येतील. 6वा प्रश्न आहे, पुढील वाक्यात किती विरामचिन्ह असायला हवेत. पुढील वाक्य कोणते विरामचिन्ह असायला हवेत तर ताई म्हणाली, इथे कॉमा डबल इंटू कॉमा पाहिजे 4 नंबरचं पाहिजे होतं. धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिलेही पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे आहे तर अभिनंदन. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा हजर जबाबी. लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला. 6 फेब्रुवारी 2015. पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते. डॉक्टर सदानंद मोरे. सभा या शब्दाचे लिंग कोणते. ती सभा स्त्रीलिंग. तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार पुरुषवाचक आत्मवाचक. पुढील उत्तरावा जा. उत्तरे प्रश्न पहा 13 क्रमांकाचा. ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता. ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते. मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते. निर्दोष व उद्योगी जीवनामुळे. आळशी मनुष्य कसा असतो तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो. त्यानंतर धैर्यशील माणूस कसा ओळखावा. तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. टवटवी शब्दाचा अचूक विरोधार्थी शब्द कोणता तर मलूल. त्यानंतर आता थोड्याच वेळात कार्यक्रमास सुरू करूया. या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा. तर कार्यक्रमाला कार्यक्रम. त्यानंतर साखरवाडी या शब्दात साखरवाडी या शब्दाखाली कोणता शब्द नाही तर वडी. धूम ठोकणे या वाक्यप्रचा अयोग्य अर्थ वेगाने धावणे. पुढीलपैकी कोणती रूपे रची नाही तर यापैकी नाही. पुढीलपैकी अचूक शब्द कोणता तर पुनर्वसन. त्यानंतर 23 पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्दजातीतील आहे. आता इकडे पुढीलपैकी धातूचे विशेषण कोणती. वाहती नदी. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे तर गवळी धार काढतो. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता लीळाचरित्र. इथं चुकून लीला झालं आहे. पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळचे वाक्य कोणते. मधुने लाडू खाल्ला आहे. भुजंग प्रयात व्रतातील गण कोणते. येय 4 वेळेस ये. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य मा साधुशी घडते या ओळीतील अलंकार अनुप्रास. पुढीलपैकी ओष्ठ्यवर्ण कोणता भ. यानंतर इंग्रजी पा. एक ते चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. धिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट. ही इज माय एल्डर ब्रदर. बोथ आर करेक्ट. 32 चूज द अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट the underlined part of the sentence. We should get to the cinema early not to miss the beginning of the film. Option number 3 is correct. Fill in the blank with alternative. This is the latest news.
34. Choose the correct alternative. He ran quickly. Fill in the blank with proper alternative. As the festival approaches, the number of customers increases. Choose the correct alternative. Questions will be answered by a panel of experts. So that is, find out the correct feminine noun of fox, वॅक्झेन. क्वेश्चन नंबर 38-42 उत्तरावर आहे. 38चं उत्तर आहे 2, 39 2, 40 3, 41 उत्तर आहे 3, 42 4, 43 4, इथं 44 पाहू. चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉयज आय वॉज लुकिंग फॉर. त्यानंतर 45 नंबरचा क्वेश्चन. रिअरेंज द जम्बल पार्ट्स ऑफ विच लेबल्ड PQR to produce correct sentence. Choose the correct sequence. Option number 4 is correct. Choose correctly spelled word. Miscellaneous. Choose the proper article to fill in blank. Iron is a useful metal. त्यानंतर क्वेश्चन नंबर 48 पहा. Choose the most suitable one word for the given expression. A person who leads a simple life devoting himself to contemplation and meditation. Option I first, ascetic. Select the correct cardinal number for the given a millennium. Option number 4, 1/6. Identify which of the sentence has an error. Option C, 51. Choose the correct passive voice from the given sentence. Why do you waste time? Option 4, why is time wasted by you? Then 52. Choose the correct antonym of the given word. Acquisitive, austere. Fill in the blank with correct alternative. Duck, duckling, hare, everett. Choose the correct alternative for the given direct speech. Oh, what a lovely day, she exclaimed. 54 नंबरचं उत्तर फर्स्ट आहे. She exclaimed with pleasure that it was a lovely day. त्यानंतर choose the correct alternative. He is dead for his evil deeds. Option 3, notorious. Fill in the blank with correct alternative. Reading is easier, dead speaking. Then identify the mismatched pair from the given alternative. Parrot, squirrel. Choose the correct alternative. He will not come, I think. Option 4 is correct. 59. Put out the phrase which can correctly substitute the underlined part of the sentence. I saw him make a wry face. Show disappointment. Fill in the blank with correct alternative. The doctor dissuades the patient from taking certain medicine. प्रोहिबिटेड. यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विभाग. अध्ययन उत्पत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उत्पत्तीमध्ये खालीपैकी कोणत्या उत्पत्तीचा समावेश होत नाही? तर क्षेत्रीय उत्पत्ती. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्यांचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो, अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणे सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती खालीपैकी कोणत्या मानसाचे मांडली? तर बांधुरा. प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीपैकी कोणत्या शब्दा महत्त्वाच्या आहेत? चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी, समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी. 64. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्टे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गमी व अवगमी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे? तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 66. अनुभवांच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन.
अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर गिलफर्ड यांनी केली. त्यानंतर अध्ययन करताना पठावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? तर आणि क. विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू नये. त्यानंतर 68 खाली अध्यापनाची व्याख्या व मानसशास्त्रज्ञांच्या योग्य जोड्या दिल्या. त्यांचा योग्य जोड्यांचा क्रम पर्याय तर कोणता आहे ते पहा. मन क. अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यातील सुधारणा होय. वुडवर्थ ड. अध्ययनी बदल घडवून आणणारी क्रिया आहे. गेट्स अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय. आणि सिगोल ऑप्शन क्रमांक ब. अध्ययन म्हणजे अनुभवमिश्रित वर्तन बदल. त्यानंतर 69 अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही? तर ऑप्शन नंबर 3 अध्ययनार्थीच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते. 70 प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाचा कोणत्या नियमावर दिसून येतात? तर विविधतेचा. मानवी प्राण्याची घडण अनुवंश परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? तो स्वभाव व वृत्ती. नंतर 72 केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानामध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे? संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकारणरूप व्यापार आहे. 73 हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा हे नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य व एखादा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रियभ्रम दोषामुळे होते? तर विशिष्ट मनस्थिती. 74 ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पुरानुभवाचे पुनर्जन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? तर पुरानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाहीत. 75 अध्ययनातील कल्पना आविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे? दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे. खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर वाद्यवादन करून घ्यावे. प्रदर्शन मांडणी करून घ्यावी. अबकड सर्व बरोबर. मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजेच विचार होय. त्यानंतर 2 घटना एकामागोमाग घडल्या तर त्यांच्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे खालीलपैकी विचार प्रक्रिया कोणत्या अडथळ्यामुळे होते? तर काकतालीय न्याय. धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. प्रश्न 80 आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत. स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटिक उत्पत्तीमध्ये जे सामान्य घटक विशिष्ट घटक आहेत त्यासंबंधी खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. 82 स्वतःच्या व इतरांच्या भावभावनावर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या खालीपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? तर पीटर सॅलोव्ही. लेव्हिनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार व
त्यांची उदाहरणे खाली दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? तर उत्तर आहे ऑप्शन 2. खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडत नाही. तर हवे संघर्ष. परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतं व नापास होणेही नको असते. नको संघर्ष. आवडता पदार्थ आवडतो पण पोटात जागा नसली नको वाटतो. हवे नको संघर्ष. 84. परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगा सुटणे म्हणजे ज्याच्या संरक्षण यंत्राचा वापर करणे. कृतक समर्थन. 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या दोन्ही घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संकरण उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर जड. 86. शिष्यावस्थेमध्ये ज्यावेळी बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तनात विचारपद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा डॅश क्रिया घडते. आत्मसात्विकरण. 87. किशोरावस्थेत बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीपैकी कोणती बाब योग्य आहे? पाठ केलेले सहसा विसरत नाही. मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत खालीपैकी कोणती बाब अयोग्य आहे? तर हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. 89. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराची व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक मानसिक यंत्रणेची गतीची संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीपैकी कोणत्या मानसशास्त्राने केली? तर G.W. ऑलपोर्ट. 90. वृक्कस्थ ग्रंथीतून पाजणाऱ्या ॲड्रेनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीपैकी कोणता परिणाम दिसून येतो? तो व्यक्ती अशक्त दिसते. यानंतर गणित बघूया आपण. 91चं उत्तर 4, 92चं 4, 93 1, 94 3, 95 1, 96 4, 97 1. त्यानंतर 98 3, 99 2. 100 3, 101 3, 102 1, 103 2, 104 3, 105 1, 106 2, 107 2, 108 1, 109 4, 110 1, 111 4, 112 2, 113 2, 114 4, 2430 उत्तरे. 115 4, 116 4, 117 3, 118 1, 119 2 आणि 120 3. यानंतर परिसर अभ्यासी प्रश्न. मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कर्नाटकचे पठार. सखोल शेती. मनुष्य व पशुबळाच्या जास्तीचा वापर. मर्यादित यांत्रिकीकरण. ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट. गुजरातच्या सीमेशी लागून महाराष्ट्र जिल्ह्याचा गट नंदुरबार धुळे. सर्वसाधारणपणे मासे डॅश यांची विसर्गात बाब खालीपैकी मध्ये 3 कप्प्यांमधले असते. 125चं उत्तर आहे 4. 126 मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोनमील या नावाने प्रचितीत काय आहे? तर खत. 127 प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असलेली पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून मिळतात? तर प्रथिने. शरीरवेद जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव घडवण्याचे कार्य कोण करते? रक्तबिंबिका. पृथ्वीवर आकाश निळ्या रंगाचे दिसते याला कारणीभूत ठरणारे घटक. वातावरण, प्रकाशाचे विकिरण. त्यानंतर सर्वसाधारणपणे धातू डॅश नसतात तर ठिसूळ नसतात. ऑप्शन क्रमांक 2 खालील कारण व परिणामांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय. पाणी एक संयुग आहे. पाण्याचे गुणधर्म एक हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. बरोबर आहे. परिस्थिती विघटक हा
घटक अन्नासकट कोणती क्रिया करण्याचे काम करतात? तर संक्रमण. त्यानंतर 133 भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत. खालीलपैकी योग्य विधान कोणते? तर तिन्ही अबक. हडप्पा संस्कृती सिंधू संस्कृती म्हणतात. हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही ठिकाणच्या अवशेषांवर समान वैशिष्ट्ये दिसून आली. त्यानंतर हडप्पा व मोहनजोदडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानात आहेत. 135 मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो? क्रोमॅन. शिवकाळात हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश ठिकाण म्हैसूर मदुराई. 137 छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्या उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली? तर सुब्रमण्यम भारती. मध्ययुगीन भारतातील पहिली आरमार दल 17वे शतक. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी समर्थ रामदास स्वामी जाम. शिवराय आपल्या सेवकांची सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत तर बाजी घोरपडे. शिवरायांच्या काळात बारगिरी हे संबोधन पद कोणत्या सैन्याला संबंधित होतं? तर घोडदळ. भारतीय संविधानाचा खालील पर्यायात कोणता मूलभूत अधिकार नाही? तर मतदानाचा. किमान 15 व कमाल 45 मतदारसंख्या कोणत्या स्थानिक संस्थेत असते? तर पंचायत समिती. 144 खाली पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब? तर 4 तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय. मार्गारीन. पेंच नवी व चांदोली हा गट कशी संबंधित? राष्ट्रीय उद्याने. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आढळणारे प्रमुख आदिवासी जमाती वारली कोकणा. त्यानंतर काळी मृदा या प्रकारच्या विद्येचे वैशिष्ट्य गुणवून असणारे विधान? तर 4 149 महाराष्ट्रात जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांचा वापरानुरूप सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी विहिरी उपसा. खाली पाहिजे रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते? लांबी समान. अशा प्रकारे आपण पेपर 1चे सर्व प्रश्नांची उत्तरे इथे पाहिलेली आहेत.